राज्यात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू, निकोटीनयुक्त पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित रॅकेटाविरोधात आता अधिक कठोर पावले उचलली जाणार आहेत। अशा टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईतून गुटखा माफियांच्या आर्थिक जाळ्यांवरही प्रहार करण्यात येणार आहे। राज्यात बंदी असतानाही गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। राज्यांतर्गतच नव्हे तर आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या टोळ्यांकडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता निर्माण झाली आहे। अनेकदा कारवाई होऊनही संबंधित आरोपी पुन्हा या व्यवसायात सक्रिय होत असल्याने मकोकाचा वापर प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा तस्करी हा केवळ अन्न सुरक्षा कायद्याचा भंग नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण केलेला गंभीर प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे।